गोष्ट जादूचा कुकर. रामपूर नावाचे एक गाव होतं. त्या गावाचे सरपंच अतिशय कडक स्वभावाचे होते. त्यांना लबाडी बिलकुल पटत नसे. जर कोणी गावात लबाडी केली तर ते त्यांना अतिशय कठीण असा दंड देत असत. गावात राहुल नावाचा एक भांडे विक्रेता राहायचा. राहुलला 2 मुलं होते. एकाचं नाव राम आणि एकाचं नाव होतं श्याम. दोघेही खूप मस्तीखोर होते. राहुलचं भांड्यांचं दुकान अगदी घराजवळ होतं. त्यामुळे राम आणि श्याम दोघेही कधीही राहुलच्या दुकानात मस्ती करत करत जायचे आणि राहुलला खूप जास्त त्रास पण द्यायचे. राहुलचं दुकान पंचकोशीत प्रसिद्ध होतं. त्यामुळे त्याचं दुकान खूप जास्त चालायचं. प्रत्येक जण त्याच्याच दुकानातून भांडे विकत घेत असे. पण अचानक गावात एक राज नावाचा मनुष्य राहायला आला. त्याच्यासोबत त्याचा परिवार देखील होता. तो विचार करत होता की गावात काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करावा. तो विचार करू लागला की गावात कसला व्यवसाय जास्त चालेल. त्याने विचार केला की किराणा दुकान टाकावं. पण लगेच त्याची बायको बोलली की गावात आधीच 4 ते 5 किराणा दुकाने आहेत. मग त्याने विचार केला की पिठाची गिरणी टाकावी. पण ते देखील गावात 2 ते 3 होते. ते अजून विचार करू लागले. मग त्यांच्या लक्षात आलं की गावात सगळे व्यवसाय खूप आहेत, पण भांड्यांचं दुकान तर केवळ एकच आहे, ते म्हणजे राहुलचं. मग त्याने विचार केला की आपण भांड्यांचं दुकानच उघडायला पाहिजे. राजने दुकान सुरू केलं. पण त्याच्या दुकानात कोणीच गिराहिक जात नसे, कारण गावात आधीच राहुलचे भांड्यांचे दुकान खूप प्रसिद्ध होतं. सगळे लोक तिकडेच जात असत. मग राजचं मन वाईट विचार करू लागलं की आपल्या दुकानात कोणीच येत नाही, सगळे राहुलकडेच जातात. त्याने शेवटी कंटाळून ठरवलं की आता आपण राहुलला चांगला धडा शिकवला पाहिजे. आपण असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून लोक त्याच्या दुकानात न जाता आपल्याकडे येतील. एक दिवस राजने राहुलला मागे टाकण्यासाठी एक उपाय काढला. तो अचानक एके रात्री राहुलच्या दुकानात आपला वेश बदलून गेला आणि राहुलला बोलू लागला की माझ्या मुलीचं लग्न आहे, त्यासाठी मला जास्त भांडे विकत घ्यायचे आहेत. हे ऐकून राहुल खुश झाला आणि बोलला की हो महाशय, चालेल, तुम्हाला स्वस्त दरात भांडे मिळून जातील. ठरल्याप्रमाणे राजने भांडे विकत घेऊन राहुलला पैसे दिले आणि घरी निघाला. राज ते भांडे घेऊन घरी आला. त्याने ते पितळाचे भांडे बाजूला ठेवून दिले आणि त्या बदल्यात लोहाचे भांडे घेऊन आला, जे दिसायला राजने दिलेल्या भांड्यांप्रमाणे होते. त्याने त्या लोहाच्या भांड्यांना पितळेचा रंग लावला आणि वाळायला ठेवून दिले. 2 दिवसानंतर राज पुन्हा ते लोहाचे रंग दिलेले भांडे घेऊन राहुल जवळ गेला आणि म्हणाला की तुम्ही दिलेले भांडे खराब आहेत, ते घरच्यांना आवडले नाही. त्याने भांडणं करून राहुलकडे पैसे परत मागितले व नकली भांडे देऊन गेला. राहुलला वाटलं की हे त्याने विकलेले खरे भांडे असेल, म्हणून त्याने ते ठेवून घेतले. थोड्या दिवसांनी धनत्रयोदशी आली, ज्या सणाला लोक वस्तू विकत घेत असतात. गावातले खूप लोक राहुलच्या दुकानात भांडे घेण्यासाठी गेले. मग राहुलने दुकानात सगळी भांडे आणून ठेवले, ज्यामध्ये राजने दिलेले नकली भांडे देखील होते. पण बिचाऱ्या राहुलला ते माहीतच नव्हतं. त्याने भोळ्या मनाने ते लोकांना विकले. लोकही त्याच्यावर विश्वास ठेवून ते घेऊन गेले, कारण राहुलवर लोकांचा खूप जास्त विश्वास होता. दिवाळी देखील झाली. त्या काळात पण राहुलने खूप भांडे विकले. त्याला खूप जास्त नफा देखील झाला. हे बघून सगळा परिवार देखील खुश होता. 1 ते 2 महिन्यानंतर गावातील लोकांना असं आढळू लागलं की राहुलने विकलेले भांडे हे खरे पितळाचे भांडे नसून ते केवळ लोहाच्या भांड्यांना पितळेचा रंग दिलेले नकली भांडे होते. हे बघून लोकांना खूप राग येऊ लागला. त्यांनी ठरवलं की आपण याची तक्रार गावच्या सरपंचांकडे करायला हवी. लोकांचा एक विचार झाला. सगळे लोक एकत्र जमून सरपंचाकडे गेले. सरपंच देखील इतकी गर्दी बघून घाबरले व विचारू लागले की काय झालं. त्यावर लोक राहुलचे गाऱ्हाणे सरपंचाला सांगू लागले. हे ऐकून तर सगळ्यात आधी सरपंचाला विश्वास बसला नाही. पण जेव्हा लोकांनी ते भांडे प्रत्यक्ष दाखवले तेव्हा सरपंचाला देखील खूप राग आला. दुसऱ्याच दिवशी सरपंचाने राहुलला बोलावून घेतलं आणि त्याला हे सगळं सांगितलं. सरपंच बोलले की गावाच्या नियमाप्रमाणे तुला 1 लाख रुपये भरावे लागेल आणि गाव देखील सोडावं लागेल. हे ऐकून राहुलने आपलं घर, दुकान, बायकोचे दागिने देखील विकले व गाव सोडून निघून गेला. पण त्यांचे नातेवाईक देखील त्यांना साथ देत नव्हते.
हे बघून तो खूप दुःखी झाला. दुसऱ्या गावात पण त्याला व त्याच्या परिवाराला कोणी घर दिले नाही. राहुलचा परिवार असाच रस्त्यावर फिरू लागला, कुठेतरी आडोसा घेऊन राहू लागला व परत दुसऱ्या दिवशी दिवस उजाडताच नव्या जागेचा शोध घेऊ लागला. 4 ते 5 दिवस ते असेच फिरत होते. फिरता फिरता एक दिवस खूप रात्र झाली. मग त्यांनी एका झाडाखाली आसरा घेतला. राहुलच्या बायकोने सोबत काही तांदूळ घेतले होते, ते देखील संपणार होते. त्यांनी स्वयंपाक सुरू केला आणि हे तांदूळ देखील शेवटचे होते. त्यांना चिंता होऊ लागली की आता हे तांदूळ संपले की पुढे कसं जगायचं. अचानक तेथे एक म्हातारे बाबा आले आणि म्हणू लागले, बेटा, मला तुम्ही बनवलेली खिचडी द्या, मी 4 दिवसापासून उपाशी आहे. हे ऐकून राहुलची बायको बोलली की, बाबा, आम्ही जर तुम्हाला ही खिचडी दिली तर माझा परिवार उपाशी राहील. हे बोलून ती रडू लागली. पण राहुल मध्येच बोलला की, आपण बाबांना ही खिचडी देऊन टाकू, कारण ते आपल्यापेक्षा जास्त उपाशी आहेत. ते बाबांना सगळी खिचडी देऊन टाकतात आणि राहुल व राहुलचा परिवार उपाशीच झोपून जातात. दुसऱ्या दिवशी जेव्हा राहुलचे मुलं झोपेतून उठतात तर ते दोघे पण जोराने रडू लागतात. हे बघून राहुल चिंता करू लागतो व मुलांचं उपाशी पोट भरण्यासाठी जंगलात काहीतरी खाण्याच्या शोधात फिरू लागतो. अचानक राहुलला जंगलात पुन्हा ते बाबा दिसले. तेव्हा राहुल त्या बाबांजवळ गेला आणि विचारू लागला की, बाबा, आपण या जंगलात काय करताय? हे ऐकून बाबा बोलले की, बेटा, काल तू जी मदत केली त्याच्याबद्दल मी तुला एक कुकर देत आहे. बाबा कुकर देऊन अचानक गायब होऊन गेले. राहुलने कुकर घेतला व बाबांना शोधू लागला, पण बाबा कुठेच दिसले नाही. राहुल हे बघून पळत आपल्या परिवाराकडे जाऊ लागला, पण रस्त्यात त्याला झेंडूचे फूल दिसले. त्याने ते घेतले व परिवाराकडे गेला. त्याने जंगलातील घडलेलं सगळं बायको व मुलांना सांगितलं. हे ऐकून ते देखील आश्चर्यचकित झाले. त्यांना भूक इतकी जास्त लागलेली होती की त्यांनी कुकरमध्ये झेंडू टाकले व उकळले. थोड्या वेळाने कुकर उघडला तर काय, ते झेंडूचे फूल सोन्याचे झालेले होते. हे बघून राहुल व त्याचा परिवार खूप जास्त खुश झाला. राहुलने मग अजून काही गोष्टी कुकरमध्ये टाकून उकळून बघितल्या तर त्या देखील सोन्याच्या झाल्या. हे बघून तर ते सगळे खूप खुश झाले. काहीच दिवसात राहुलने शेजारच्या एका गावात घर घेतले. बघता बघता त्याने सोन्याच्या मदतीने एक सोन्याच्या दागिन्यांचं दुकान देखील टाकलं. त्याचं हे दुकान देखील खूप जास्त चालू लागलं. आता काही दिवसातच त्याच्या या सोन्याच्या कुकरची माहिती संपूर्ण गावात व आसपास कळाली. बघता बघता त्याच्या जुन्या गावात देखील हे माहीत झालं. हे ऐकून राजच्या मनात पुन्हा लालसा आली. तो पुन्हा रूप बदलून राहुलकडे गेला व बोलू लागला की, माझी मुलगी खूप आजारी आहे, तिला दवाखान्यात खूप जास्त खर्च येत आहे. तुम्ही मला 1 दिवसासाठी तुमचा कुकर द्याल का? हे ऐकून राहुलला त्याची दया आली. त्याने तो कुकर राजला दिला. राज तो कुकर घेऊन घरी आला व लगेच तो गॅसवर ठेवून त्यात बटाटे उकडू लागला. त्याने कुकर उघडून बघायचा प्रयत्न केला तर त्याचे तोंड पूर्ण काळे झाले. राजला वाटलं हे काहीतरी चुकीने झालं असेल. त्याने पुन्हा बटाटे उकडून बघितले, परत तसंच झालं. त्याने खूप वेळेस प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेस त्याचं तोंड काळं होऊ लागलं. शेवटी त्याने घाबरून तो कुकर पुन्हा राहुलला नेऊन दिला आणि त्यानंतर राहुलचा परिवार पुढे सुखात राहू लागला. शिकवण: मन शुद्ध असेल आणि मनात कसलीही लालसा नसेल तर यश नक्की मिळते. लालसा म्हणजेच लोभ हा माणसाचा शत्रू आहे, म्हणून त्याला कायम लांब ठेवावे. आजची गोष्ट इथेच संपली. आता लगेच चॅनलवरच्या बाकीच्या गोष्टी पण नक्की बघा. धमाल येईल. सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढची गोष्ट चुकणारच नाही. लवकरच भेटू पुढच्या गोष्टीत.